घरातली फक्त एक वस्तू वापरून तुम्ही केस अशा प्रकारे लांब, चडक, काळेभोर, दाट आणि स्मूथ सिल्की होतील. पहिल्याच वेळेस तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. यामध्ये आपला काहीही रुपये खर्च होणार नाही. 100% नॅचरल आणि घरगुती उपाय आहे. त्यामुळे घरात लहानपासून मोठ्यांपर्यंत याला कोणी करू शकतं. तुमची केस गळतीवर थांबेल, पांढरे केस काळे व्हायला लागतील. त्याच्यासोबत केसांची वाढ खूप छान होईल आणि खूप छान केस स्मूथ, सिल्की, शायनी होतील. 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टेप बाय स्टेप फॉलो करा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथं आपल्याला लागणार आहे 2 चम्मच मेथी दाणे. मेथी दाण्याचा का वापर करायचा, त्याचं कारण की मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोहा, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी च्या पोषक तत्व मेथी दाण्यात भरपूर असतात. आता ते मेथी दाणे कसे वापरायचे तर साधारणपणे 2 चम्मच मेथी दाणे 1 वाटीमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून याला मेथी दाण्याला स्वच्छ प्रकार हाताने चोळून बोटाने त्याला व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर ते पाणी फेकून द्या. नाहीतर तुमच्या झाडं असतील तर झाडाला देखील घालू शकता. आता आपण यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालत आहोत. हे पाणी घालून रात्रभर मेथी दाणे भिजत ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 4-5 तास ठेवू शकता किंवा तुम्ही 4 तास ठेवले तरी व्यवस्थित होते. पण मेथी दाणे जे आपण पाण्यात टाकलेलं आहे ते चांगलं भिजायला पाहिजे. तर इथं बघू शकता मेथी दाणे असं डबल झालेले आहेत. हे पिवळसर पाणी तयार झालेलं आहे. आता यामध्ये प्रत्येक छोटी ना छोटी भाग आपल्याला वापरायचा आहे. अजिबात वेस्ट करायचं नाही. आणि एक गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहोत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचलाय मला हे कळेल. तर आता हे मेथी दाणे छान भिजल्यानंतर पाणी बघा असं पिवळसर होत आहे. पाणी 4-5 तासानंतर थोडंसं पिवळं झालं नसेल तर मेथी दाणे अजून भिजवत ठेवा. तर संध्याकाळी जर तुम्ही याला टाकल किंवा रात्री झोपण्या अगोदर टाकला तर सकाळी खूप छान असे पिवळसर पाणी आणि मेथी दाणे फुगलेले मिळते. त्यानंतर बघा आपल्याला भांडं घ्यायचं आहे. मी एक पातेलं घेतलेलं आहे. तुमच्याकडे कोणतं भांडे अवेलेबल आहे ते घेऊ शकता. आपल्याला मेथी दाणे टाकायचं आहेत आणि त्यानंतर साधारण अर्धा ते 1 कप पाणी यामध्ये टाकून त्याला आपण गॅसवरती ठेवून मीडियम गॅसवरती त्याला 1-2 उकळ्या येईपर्यंत छान गरम करून घेत आहोत. तुम्हाला रोज बनवायची गरज नाही. एखादा बनवून 15 दिवससाठी तुम्ही याला रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात हे खराब होत नाही. तुमचे केस कितीही दाट किंवा किती लांब आहे त्यानुसार तुम्हाला हे लागेल. तुम्ही याला रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करून ठेवला तर नक्की 15 दिवसासाठी वापरू शकता. जर जास्त झाला तर इथे बघा आता याला छान मी 1-2 उकळी येईपर्यंत गरम केलेलं आहे. जो पाणी कलर आहे ते पण असं डार्क पिवळं झालेलं आहे. त्याला आपण गॅस भरून आणि गॅस बंद केल्यानंतर हे लिक्विड आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. लक्षात ठेवा, कधी केसामध्ये अजिबात गरम पाणी लावायचं नाही. केसाला गरम कुठलीच गोष्ट आपल्या केसांना वापरायची नाही. केसाचं स्कॅल्प खूप डॅमेज होतं गरम तेलामुळे, गरम पाण्यामुळे. तर कधी केस धुण्यासाठी नॉर्मल पाणी वापरा किंवा थोडंसं कोमट पाणी असतं. तर आता हे मेथी आपल्याला मिक्सरमधून भांड्यामधून काढून घ्यायचे. तर बघू शकता मी थोडंसं जाडसर वाटलेलं आहे. माझ्या इथं लाईट गेली होती म्हणून मी जाडसर वाटलेलं आहे. त्याच्यामध्ये मी दही ॲड करणार आहे. दही ॲड करून मी चांगलं मिक्स करणार आहे. तर हे कसं वापरायचं मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही पाणी सिरम म्हणून वापरू शकता. जे पाणी आपण काढलेलं आहे गाळून ते पाणी अजिबात फेकायचं नाहीये आणि ही पेस्ट चांगली केसाला लावायची आहे. तुम्ही बघू शकता हे पाणी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या केसांसाठी. तर बघू शकता किती कलर आलेला आहे पाण्याला. तर ह्याला अजिबात फेकून द्यायचं नाही. तुम्ही स्टोअर करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. एक वेळेस सिरम लावू शकता, एक वेळेस हे मास्क लावू शकता. तर बघू शकता माझ्या केसाची हालत. मी वेणी घातले होते ते सोडून घेत आहे व्यवस्थित. आणि तुम्ही केस विंचरले नसेल तर तुम्ही विंचरून घ्या केस. तर माझे केस विंचरलेले होते, मी तसेच लावणार आहे स्कॅल्पला. आणि जे लिक्विड आहे अमृतापेक्षा कमी नाही. तुमच्या केसांसाठी एवढं जास्त बेनिफिट्स आहे. त्या प्रत्येक तुमच्या हेअर संबंधित, केसासंबंधित सर्व समस्या दूर होते. जसे की तुम्हाला जर डॅन्ड्रफ असेल किंवा केसामध्ये अचानक तुम्हाला खाज सुटली असेल किंवा कोणत्याही इन्फेक्शन असेल, त्याच्यासोबत केस खूप गळत असेल, वाढतील, तर यावर देखील हा रामबाण उपाय आहे. तर याला वापरण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. तर आता बघा
मी पाणी लावत आहे केसाला. जे सिरम आहे मी फक्त तुम्हाला दाखवत आहे कसं लावायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं लावू शकता. तर मी थोडंसं म्हणजे केस ड्राय आहे तर थोडंसं मी वल्ल करून घेत आहे. ते जे सिरम बनवलेलं आहे तर चांगलं लावून चोळून घ्या. तुम्ही एक वेळा हेअर मास्क आणि एक वेळा सिरम लावलं तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर मी फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे कसं लावायचं आहे. तर मी आता मास्क लावणार आहे. थोडंसं घट्ट होतं तर यामध्ये 2-3 चम्मच लिक्विड टाकून हे तयार केले मी. थोडंसं दही टाकले होते, थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे. फक्त लिक्विड ही पेस्ट कशी वापरायची केसावर तुम्ही बाजारामध्ये बऱ्याच वेळे बघितलेले असेल तर सिरम मिळतात किंवा हेअर मास्क मिळतात. ते खूप महाग असतात, केमिकल असतात. बऱ्याच जणांनी ते सूट होत नाहीत, परवडत नाहीत. पण हे जर तुम्हाला घरगुती उपाय केला तर घरच्या घरी तुमचे केस खूप छान होतील. हेअर मास्क तयार होईल आणि याला लावण्याची पद्धत तुम्ही बघू शकता. माझ्या केसावरती मी तुम्हाला याला लावून दाखवत आहे. अगदी तुम्हाला ह्या स्प्रे बॉटलमध्ये भरून देखील केसामध्ये वापरू शकता. तर मी असंच लावत आहे हातानेच. तर मी हेअर मास्क लावत आहे व्यवस्थित. तर मी याला 1 ते 1.5 तास ठेवणार आहे. तुमचे केस लांब, सडक, दाट आणि त्याच्यानुसार ही पेस्ट तुम्हाला कमी जास्त लागू शकते. पहिल्या वेळेस थोडंसं अंदाजाने घ्यावे. त्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या केसांना साईज अनुसार तुम्ही याला घेऊ शकता. तर बघा आता केसावरती फक्त नाही तर लावायचं आपल्या याला लांबीला केसांच्या त्या ठिकाणी देखील लावायचं आहे. म्हणजे इक्वल याला आपल्याला रिझल्ट दिसेल. आणि याला लावून तुम्हाला थोडीशी किचकट वाटते असेल तर अजिबात नाही तर 5 मिनिट लावून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की अजिबात घाण वाटत नाही आहे. तर तुम्हाला कुठल्या म्हणजे हेअर मास्कपेक्षा बी खूप चांगला रिझल्ट येतो. तर तुम्हाला अजिबात पैसे द्यायची गरज नाही आहे. घरच्या घरी तुम्हाला एक मास्क बनवून रेडी होतं. तुम्ही पण आठवड्यातून 2 वेळा किंवा 1 वेळा लावलं तरी तुमचं हेअरफॉल कमी होतं. तुम्ही एकच यूजमध्ये तुम्हाला समजेल की तुमचं हेअरफॉल पूर्णपणे गायब झालेलं आहे. पूर्णपणे नाही तरी 80% तरी खूप कमी होतो कमी लोकांचा. तर मी माझे केस खूप गळत होते म्हणून मी हे मास्क यूज करत आहे. घरगुती आहे, नॅचरल आहे, केमिकल अजिबात नाही. याच्यामध्ये केमिकलपासून मुक्त व्हायचं आहे. तुमचे हेडवॉश करण्याच्या अगोदर तुम्ही अर्धा किंवा 1 तास अगोदर लावून ठेवू शकता. आठवड्यातून 3 वेळा लावलं तरी पण चालतं. बऱ्याच जणांनी वाटले की याचं कण आपल्या केसामध्ये राहू शकतं. तर मी तुम्हाला हे धुवून देखील दाखवत आहे. आणि त्याच्यासोबत केस असे पुढच्या बाजूला याचे खालच्या साईडने आणि वरून पाणी टाकायचं म्हणजे अडकलेले कण असतात ते मेथी दाणे पूर्णपणे निघून जातात. तसे केस वाळल्यानंतर थोडंसं जर आपण हाताने याला झटकलं तर केसामधून अडकलेले पण निघून जातात. यामध्ये जास्त काही वेळ जाणू नाहीत. आणि बघू शकता मी केस आता धुवून घेतले आहेत. अशा प्रकारे मेथी दाणे एखादा नक्की वापरून करा. तुमच्या केसामध्ये सर्व समस्या दूर होईल. आणि हे व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. त्याच्यासोबत चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.